आज आपण गव्हाच्या पिठाचा अगदी हेल्दी आणि मऊसूद असा पॅनकेक बनवतोय। यामध्ये मैदा नाही, अंड नाही, तरी देखील हा अगदी मऊसूद आणि काही मिनिटांमध्येच तयार होतो। पॅनकेक बनवण्यासाठी भांड्यामध्ये चाळणी ठेवली, त्यामध्ये 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेते। तुम्हाला जर इथे मैदा वापरायचा असेल तर मैदा देखील वापरू शकता। मुलांसाठी हेल्दी इथे गव्हाचं पीठ वापरते। 1.5 कप गव्हाच्या पिठासाठी मी इथे 1 मोठी वाटी भरून पिठी साखर घालते। गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात। अर्धा चमचा बेकिंग सोडा, हे आता आपण चाळून घेऊ। बेकिंग सोडा टाकल्यामुळे हे पॅनकेक अगदी जाळीदार तयार होतात। आता इथे पीठ चाळून झालं, यामध्ये अर्धी वाटी मिल्क पावडर घालते। 3-4 ड्रॉप मी इथे व्हॅनिला इसेन्स टाकलं। 1 मोठा चमचा भरून मध घालते। मधामुळे हे जे पॅनकेक आहे अगदी चकाकीदार तयार होतात आणि त्यांना रंग देखील खूप सुरेख येतो। इथे मी 1 वाटी भरून दूध घेतलं, त्यातलं अर्धाच वाटी दूध सुरुवातीला टाकते, कारण या पिठामध्ये जर एकदम सगळं दूध घातलं तर गुठळ्या होतील, त्यामुळे आपल्याला थोडं थोडं करत यामध्ये दूध घालत राहायचं आहे आणि विस्करच्या साहाय्याने यातल्या ज्या गुठळ्या आहेत त्या मोडून घेऊ। आता पुन्हा मी यामध्ये राहिलेलं अर्ध वाटी दूध देखील टाकून घेतलं। हे देखील छान यामध्ये मिक्स करून घेऊ। अजून मी इथे अर्धी वाटीला थोडंसं कमी इतकं यामध्ये दूध घालते। एवढ्या दुधामध्ये आपल्याला हवं तसं बॅटर तयार होतं। आता आपण मिनिटभर छान फेटून घेऊ, म्हणजे हे पीठ अगदीच हलकं होतं। हे पॅनकेक म्हणाल तर बनवायला अगदी सोपे आहेत, केव्हाही तुम्ही मुलांना बनवून देऊ शकतात आणि मुलांच्या टिफिनला जरी दिले तरी त्यांना खूप आवडतात। वाटीमधून एवढं दूध इथे उरलेलं आहे, जवळपास 2-3 चमचे दूध उरलं। आता पॅनकेकसाठी लागणारं बॅटर आपलं तयार आहे। इथे मी तुम्हाला दाखवते जे ह्याच पद्धतीने आपल्याला बॅटर लागणार आहे, खूप घट्टही नाही, खूप पातळही नाही। आता गॅसवर मी इथे नॉनस्टिकचं एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे, त्याला थोडंसं तेल लावून घेऊ। अर्धा चमचा तेल टाकून टिश्यू पेपरने मी पॅनला पुसून घेते। आता तुमच्याकडे जो कुठला कप वाटी असेल त्याचा एकाच वाटीच्या प्रमाणाने आपल्याला सगळे पॅनकेक बनवायचे आहेत, म्हणजे पॅनकेक एकसारखे तयार होतील। आता मी इथे 1 कप बॅटर टाकलं। ची फ्लेम खूप स्लो आहे, यावर झाकण ठेवून 2 मिनिटांसाठी हा पॅनकेक आपण वाफवून घेऊ। तवा सुरुवातीला देखील मी अगदी हलकासा गरम करून घेतला, त्याला लगेचच तेल लावून यामध्ये बॅटर घालून 2 मिनिटांसाठी हा पॅनकेक वाफवून घेतला। आता वरची बाजू देखील काही सेकंदांसाठी आपण शिजवून घेऊ। वरची बाजू शिजायला फार वेळ लागत नाही। पॅनकेकला रंग खूप सुरेख आलेला आहे, कारण गॅसची फ्लेम मी इथे खूपच स्लो ठेवलेली होती। इथे आपला अगदी छान सुरेख असा पॅनकेक बनवून तयार आहे। याच पद्धतीने आता राहिलेले पॅनकेक देखील बनवून घेऊ। इथे सांगितलेल्या प्रमाणामध्ये मी जवळपास फक्त 10 ते 12 मिनिटांमध्येच हे सगळे पॅनकेक बनवून घेतले। जवळपास इथे 7 पॅनकेक तयार झाले। मी तुम्हाला इथे एक पॅनकेक तोडून दाखवते, अगदी मऊसूद असे तयार झालेला आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही हा पॅनकेक असा जरी खाल्ला तरी छानच लागतो, पण मी याला न्यूटेला लावते। मुलांना हे लावलं तर फार आवडतो आणि याची चव देखील छान लागते। पॅनकेक बनवताना फक्त एकच काळजी घ्या, गॅसची फ्लेम अगदीच लो ठेवायची आणि मग हे पॅनकेक काढायचे। अगदी सगळे पॅनकेक एकसारखे तयार होतात आणि रंग देखील खूप सुरेख येतो। यावर आता मी दुसरा पॅनकेक ठेवला आणि याला लगेचच आपण सुरीच्या साहाय्याने कट करून घेऊ। अगदी मऊसूद आणि फ्लफी असा आपला पॅनकेक तयार आहे। तुम्ही देखील ह्याच पद्धतीने हा पॅनकेक नक्की ट्राय करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत।